भारत परिक्रमा चॅनलच्या आणखीन एका नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता आहोत आम्ही मुंबईमध्ये आणि मुंबईतल्या या उंच उंच इमारतीच्या मधून मुख्य रस्त्यानं आज जाणार आहोत एकविरा आईच्या दर्शनाला। लोणावळ्याजवळ असलेलं एकविरा आईचं दर्शन घेणार आहोत आणि हा बोगदा बघा, या मार्गावरचा बोगद्यामध्ये दिवसासुद्धा अशा मोठ्या पद्धतीत ते लाईट चालू असतात आणि या बोगद्यातून बाहेर पडताना दिसणारं सुंदर दृश्य। आता आलो आहोत आम्ही कार्ला गडाच्या अगदी पायथ्याशी। अमावस्या आहे आज आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज गर्दी आहे। रविवारचा दिवस आहे। आता आलो आम्ही कार्ला एकविरा देवी या ठिकाणी आणि हे जो डोंगर दिसते त्या डोंगरावर आहे एकविरा देवीचं अतिशय सुंदर मंदिर। त्या मंदिरामध्ये आता दर्शनासाठी जाणार आहोत। अतिशय अवघड अशी ही चढाई आहे आणि टेकडीवर गेल्याच्या नंतर एकविरा देवीचं सुंदर असं मंदिर आहे। चालायचं का पायी चालायचं का बरं? आता पायी जावं लागते। रोपवे नाही इथं, पायी जाण्याची व्यवस्था आहे। आता हे सगळे म्हणतात चढून जायचं। आता किती वाजले? 4। आता 4 वाजले सायंकाळचे। गर्दी थोडी कमी झाली। करायचं हो, चलायचं नक्की। सोपं नाही, अवघड आहे। चला चला म्हणतात। गर्दी पण आहे आणि चढाई पण आहे, पण आता चला जाऊ, बघू। हा मार्ग आहे। या ठिकाणी कोणाला जर काही प्रसाद घ्यायचा असेल, देवीचा फोटो घ्यायचा असेल, पूजेचं साहित्य घ्यायचं असेल तर सगळी व्यवस्था या ठिकाणी आहे। लोणावळा चिक्कीसुद्धा भेटते। हे बघा, अगदी सुरुवातीलाच हे आहे एकविरा 5 पायरी पादुका मंदिर। या ठिकाणून आता चढायला सुरुवात करायची। पायऱ्या चढून एकदाच आलो उंचावर, जिथे मंदिर आहे तिथंपर्यंत पोहोचलो। चांगला घाम निघलेला आहे। काम चढून यायचं काही सोपं नाही। छोटासा रस्ता आहे आणि रविवार असल्यामुळं गर्दी आहे। त्या गर्दीच्या सोबत हळूहळू पोहोचलो। तू तर पळत आला वाटते चालत। हा जोरात आला पळत। चला आता हे बाजूला दाखवतो। हे मागं दिसते ते आहे एकविरा देवीचं मंदिर। आता एकविरा देवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊ। चला आता मागं जे दिसते ती लेणी आहे आणि समोर जे दिसते ते आहे एकविरा देवीचं अतिशय सुंदर असं मंदिर। चला आता जाऊ मंदिराकडे दर्शनासाठी। हे आहे कार्ला गडावरील लेणी। साधारणतः 2000 वर्षापूर्वी या लेणीचं कोरीव काम केलं असावं। अतिशय सुंदर अशी भव्य अशी आणि एकसंध दगडामध्ये कोरलेली ते मागं जे दिसते ते आहे एकविरा देवीचं मंदिर। आणि या ठिकाणी आज दर्शनासाठी आलो होतो। वनराईनं वेढलेल्या ठिकाणी उंच पहाडावर हे मंदिर आहे। त्या पाण्याचे टाके पण आहेत आणि लेणीमध्ये मूर्त्या पण कोरलेल्या आहेत आणि एकसंध दगडामध्ये सगळं काम केलेलं आहे। आता आलो होतो आम्ही कार्ला गडावरील एकविरा देवीच्या दर्शनासाठी। लोणावळ्यापासून साधारणतः 15-20 किलोमीटर अंतरावर हे एकविरा देवीचं अतिशय पुरातन असं मंदिर आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या गुफा पण कोरलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर मंदिर आहे। आगरी आणि कोळी समाजाचं हे कुलदैवत समजलं जातं, म्हणून कोकणातील जे आगरी आणि कोळी समाज आहे ते या देवीचे मोठ्या प्रमाणात भक्त आहेत आणि ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। या मंदिराच्या संदर्भात अशी आख्यायिका सांगितली जाते की पांडव या ठिकाणी आलेले असताना त्यांनी या ठिकाणी जे देवीचं मूळ स्वरूप तिचं दर्शन घेतलं, तेव्हा देवीनं त्यांना हे या ठिकाणी मंदिर बांधण्याची आज्ञा केली। परंतु एक अट सुद्धा घातली, अशी अट घातली की हे मंदिर एका रात्रीत पूर्ण झालं पाहिजे।
आणि पांडवांनी सुद्धा ती आट पाळत रात्रीतून हे एकविरा आईचं मंदिर पूर्ण केलं. आणि तेव्हा मग एकविरा आईने त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही अज्ञातवासात असेपर्यंत तुम्ही कोणालाही ओळखू येणार नाही. आणि त्यांचा अज्ञातवास एकविरा आईच्या कृपेनं पूर्ण झाला, अशी आख्यायिका आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं आणि या माध्यमातून आपल्याला सुद्धा दर्शन घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकविरा आईच्या दर्शनाचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि या बाजूला लेण्या कोरलेल्या आहेत, पुरातन काळातल्या आहेत. ह्या साधारणतः 2000 वर्षापूर्वीच्या लेण्या आहेत. आई माऊलीचा उदो उदो, अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आणि अगदी जवळून आपल्याला हे मंदिर दाखवतो. त्याच्या मागे सुद्धा एक अतिशय भव्य अशी लेणी कोरलेली आहे. त्याला दरवाजा आणि दगडी पूर्ण साधारणतः 50 फुटापर्यंत कोरीव काम केलेलं आहे. असं आहे एकविरा आई देवीचं मंदिर. आणि आज या माध्यमातून आपल्याला सुद्धा दर्शन घडवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. चला, साधारणतः 2000 वर्षापूर्वी या ठिकाणी लेण्या कोरलेल्या आहेत. आणि कोणतेही साहित्य नसताना त्यावेळी माणसांनी स्वतःच्या हाताने छन्नी हातोड्याने या लेण्याचं काम केलेलं आहे. आणि हा जो पहाड आहे एक संग दगड आहे, त्या दगडामध्ये कोरलेला आहे. इथे खाली पाण्याचे टाके सुद्धा आहेत. या ठिकाणी वर लेण्या कोरलेल्या आहेत. तर पुरातन असं हे काम आहे. या बाजूने पूर्ण बघा, या आता अशा या बाजूने पूर्ण बघा, त्यापर्यंत लेण्या दिसतात आपल्याला. हे जर लेण्या पाहायच्या असल्या तर त्याचं वेगळं तिकीट आपल्याला द्यावं लागतं. जे इंडियन आहेत त्यांच्यासाठी 25 रुपये आहे आणि फॉरेनर जर आले तर त्यांच्यासाठी 300 रुपये तिकीट आहे. जर आपल्याला लेण्या सुद्धा पाहायच्या असेल तर आपण तिकीट काढून ते पाहू शकतो. एकविरा माता की, रेणुका माता की. दर्शन झालं, सगळं झालं. आता पुन्हा निघालो खाली. आता पायऱ्या उतरून पुन्हा खाली जायचंय. चला आता खाली यायचं का नाही. आलो आता गडावून, आता खाली उतरणं चालू आहे. वर येताना फार म्हणजे चढून यावं लागतं आणि खाली जाताना काही तेवढा त्रास होत नाही. आता चला खाली निघालो गडावून खाली. इकडे चालले, तिकडे धर. चला आलो आता उतरत बरंच खाली आलेलो आहे. येताना काही तेवढा त्रास झाला नाही. उतरताना आता जवळ आलो बस. दर्शन करून आलो, उतरून आता खाली आलो. अतिशय छान दर्शन झालं का नाही. प्रसन्न आहे का नाही मंदिर. मंदिर बी छान आहे, दर्शन बी छान झालं. खाली उतरले, आता भक्त थकून गेले, सगळे थकून जाऊन आता बसलेत. या पायरीच्या रस्त्याने वर गेलो आणि दर्शन करून आता पुन्हा खाली आलो. आता या ठिकाणी समोर पार्किंग आहे, पार्किंग मध्ये गाडी उभी आहे. तिथून आता निघणार आहो आळंदीच्या दिशेनं. असा आजचा प्रवास झाला, आजचं दर्शन झालं एकविरा आईचं. एकविरा माता की जय. चला धन्यवाद. ही आहे पार्किंग. या ठिकाणी आपण इथपर्यंत गाडी आणता येते आणि जर खालून पायी यायचं असलं तर अगदी गडाच्या पायथ्यापासून सुद्धा पायी येता येते. आणि या पार्किंग पर्यंत आपल्याला ऑटो रिक्षा किंवा आपलं स्वतःचं वाहन असेल ते सुद्धा आणता येतं. कार्ला गडावून उतरताना घाटाचा रस्ता, अर्ध्या गडापर्यंत गाडी जातात, प्रायव्हेट गाड्या जातात, ऑटो जातात आणि अर्ध्या गडापासून मात्र पायऱ्यानं पायी जावं लागतं, वर जात नाही. आणि हा बघा घाट रस्ता कसा आहे. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये सातवाहनाच्या काळामध्ये हीनयान आणि महायान या बौद्ध परंपरेचे प्रतीक असलेले या ठिकाणी लिहिले आहेत. त्याचप्रमाणे अतिशय भव्य असं चैत्यग्रह आहे आणि या घाटातून चढून गेल्याच्या नंतर आपल्याला मंदिरात जाता येते. मोठ्या गाड्याच्या पार्किंगसाठी व्यवस्था आहे. मोटरसायकल, ऑटो आणि छोट्या कार ज्या आहेत त्या वरपर्यंत मध्यापर्यंत जातात. त्या ठिकाणून पुन्हा 350 पायऱ्या चढून वर जावं लागतं.
सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.